शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर उमरेडचे आमदार राजू पारवे यांचं नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। रामटेकमधून राजू पारवेंना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। कालच राजू पारवेंनी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेसमधल्या काही नेत्यांच्या झुंडशाहीमुळे पक्ष सोडावा लागल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आणि यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आपण विकासाच्या मुद्द्यावर जनतेकडे मतं मागू असं त्यांनी सांगितलं। राजू पारवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजू पारवे यांचं नागपुरात जल्लोषात असं स्वागत करण्यात आलं आहे। राजू भाऊ, खरं तर धुळवड तुम्ही उडवलेली आहे, काँग्रेसमधून शिवसेनेत आलात, अगदी चर्चा बऱ्याच सुरू होत्या, पण ज्या पद्धतीने प्रवेश झाला आणि आता तुम्ही शिवसेनेचे तिथले उमेदवार राहणार आहे, म्हणजे जवळपास शिक्कामोर्तब झालेला, काय प्रतिक्रिया? माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्र सगळ्या लोकांना आज धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा। हे खरं आहे की ही धुळवड माझ्या अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस सर्वसामान्य लोकांची आहे। रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या विकासासाठी ही धुळवड आहे आणि ज्या पद्धतीनं काल मी माझा पक्षप्रवेश झाला, येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राची प्रत्येक जनता याच पद्धतीने या लोकसभेमध्ये धुळवड उडवेल। आज धुळवड आहे, बुराना मारो होली असं म्हणत आपण सगळेजण साजरा करतो, पण असं काय घडलं तुमच्यासोबत वाईट की तुम्हाला काँग्रेस सोडावं लागलं? काय नेमकं घडलं? मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं पक्षामध्ये जिल्ह्यामध्ये झुंडशाही आणि हुकुमशाही ज्या पद्धतीनं फोफावत होती ते मला मान्य नव्हती। नेमका कोणाकडे रोख आहे तुमचा? म्हणजे ग्रामीण काँग्रेसमधला आहे की शहर काँग्रेस? नेमका रोख कोणाकडे? मी काही सांगणार नाही, पण ज्या पद्धतीनं नागपूरच्या ग्रामीणमध्ये ज्या पद्धतीनं पक्षामध्ये झुंडशाही होती ते मला मान्य नव्हती। खरं तर आज धुळवड आहे, संपूर्ण देशात धुळवडचा उत्साह सुरू आहे, पण राजकीय धुळवड राजू पारवे यांनी अगोदरच उडवलेली आहे। काँग्रेसमधून थेट शिवसेनेत प्रवेश करत रामटेकसाठी त्यांनी आपली दावेदारी शिवसेनेकडून सादर केलेली आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नाश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।